नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज घेऊन आलो नवीन स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. या स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण यूज करणार आहोत सगळ्यांचं आवडतं आणि सगळ्यात सोपं इंडिकेटर EMA, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आपण सगळेजण वापरत असू, सिम्पल वापरत असू. मूव्हिंग ॲव्हरेजेस सगळ्यात सोपे आहेत. 20, 50 आणि 200 हेच मूव्हिंग ॲव्हरेजेस आपण सगळेजण ट्रेडिंग जेव्हापासून शिकलो असू तेव्हापासून वापरत असू. तर आज यातनंच एक स्ट्रॅटेजी बनवूया आणि बघूया की स्कॅनेक्सवरती आपण कसा याचा एखादा स्क्रीनर बनवू शकतो, स्टॉक कसे शोधू शकतो आणि काय हे आपले क्रायटेरिया फुलफिल करून आपल्याला एक स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी देऊ शकता का नाही. तर जसं व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगून दिलं की 20, 50 आणि 200 हे 3 मूव्हिंग ॲव्हरेज आपण वापरणार आहोत. तर हेच तीन मूव्हिंग ॲव्हरेज आपण बऱ्याचदा वापरतो ट्रेडर म्हणून. भले ती छोटी टाईम फ्रेम असो का मोठी टाईम फ्रेम असो, जर तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजेस हे तुमच्या डे टू डे ट्रेडिंग लाईफस्टाईलमध्ये असतील, हे तुमच्या डे टू डे ट्रेडिंग वापरात असतील, तर तुम्हाला त्याच्यावरनं बराचसा कॉन्फिडन्स येत असेल. आज तेच मूव्हिंग ॲव्हरेज लावूया. मी स्क्रीनर बनवलं आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले ते करा आणि कॉमेंट नेहमी करत जा. तुम्हाला जे काय वाटतं आहे ते आम्हाला नक्की सांगा. तुमचा फीडबॅक द्या. तुम्हाला काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे, ते सगळं सांगा. आम्ही तुमच्याशी पर्सनली कनेक्ट करू आणि हे बघूया की तुमच्याकरता अजून आम्ही काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतो. तसं आपलं डिस्कशन झालं की स्क्रीनरमध्ये प्रायमरी कंडिशन ही असेल, जर मला एक स्विंग ट्रेड अपॉर्च्युनिटी हवी आहे, जर मला स्विंग ट्रेडिंगचा चान्स हवा आहे, तर काल 20 आणि 50 यांचा क्रॉसओव्हर नसेल झाला. आपण खूपदा गोल्डन क्रॉसओव्हर आणि डेथ क्रॉसओव्हर असं ऐकलं असेल, ते 50 आणि 200चं असतं. तसं आपण 20 आणि 50चे क्रॉसओव्हर बरेच लोक वापरतात. पण याकरता एक ट्रेंड फिल्टरही लावूया. आपण एवढं बघूया की जेव्हा हा क्रॉसओव्हर येतो, हा क्रॉसओव्हर 20 आणि 50चा EMA 200च्या वर येतो आहे, म्हणजे आपण त्याच वेळेस ट्रेड घेणार आहोत जेव्हा हा क्रॉसओव्हर 200 EMAच्या वरती असेल. तर याकरता आपण असा स्क्रीनर बनवूया. याच कंडिशनने बनवून बघू स्क्रीनर तुमच्यासोबत. मीही स्क्रीनर बनवतो एक लाईव्ह, म्हणजे माझ्यासोबत तुम्हीही तुमच्या PCवर बसून हा स्क्रीनर बनवून घ्या किंवा तुम्हाला ही प्रोसेस तरी लक्षात येईल की कसे बनवतो आपण. हा मी स्क्रीनर बनवला आहे. आता आपण काय करूया, पहिले एक स्क्रीनरवर जाऊ. क्रिएट स्क्रीनरवरती मी नवीन लिंक ओपन करतो. इथे कंडिशन बघा आपल्या काय तर आत्ताची प्राईस EMA 200च्या वर आहे. मला हे हवं आणि मग मला EMA 20 आणि 50 हे काल तरी क्रॉस झाले नव्हते, आज क्रॉस झाले, असं मी दुसरे 2 कंडिशन लावल्यात त्यात. तर चला क्रिएट स्क्रीनवर आल्यानंतर इथे आपण ॲड फिल्टर्समध्ये पहिली गोष्ट बघणार आहोत की मला हवी कालची प्राईस. तर ती तर समजा ॲडमध्ये करायची गरज नाही, आपल्याकडे इथे प्राईस ऑलरेडी आहे. यात ॲडव्हान्समध्ये जाऊया. कालची प्राईस कशाच्यावर हवी होती आपल्याला, कालची प्राईस मोर दॅन हवी आपल्याला आणि कशाच्यावरती हवी ती एका EMAच्या वर हवी. इथे खाली जाऊन आपण EMA सिलेक्ट करू. कुठल्या EMAच्या वर हवी, तर लेंथमध्ये तुम्हाला EMA 200 सिलेक्ट करायला लागेल. जसं तुम्ही 200 सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे स्टॉक्स मिळाले. 716 स्टॉक्स आता आलेत की 716 स्टॉक 200 EMAच्या वरती ट्रेड करतात आहे. पण मला एवढे स्टॉक्सचे तर चार्ट बघायचे नाही. मला तो स्टॉक हवा आहे ज्याच्यामध्ये 20 आणि 50चा क्रॉसओव्हर आत्ता झाला आहे. तर आता आपण पहिले फिल्टर लावूया आणि यात सर्च करूया EMA सर्च करून इथे क्लिक करू आणि आता आपण 20 EMA पहिले लावू. तोही आपल्याला प्रिवियस डेचा 20 EMA बघायचा आहे. मी ॲड केला. आता प्रिवियस 20 EMA आला आहे. तर हा 20 EMA प्रिवियस कशाच्या खाली हवा, 50च्या खाली हवा. तर मी इथे क्लिक करून याला सांगतो लेस दॅन. हा प्रिवियस 20 कशाच्यापेक्षा कमी आहे. इथे पण खाली जाऊन सिलेक्ट करतो मी अजून एक EMA पॅरामीटर आणि तो 50च्या खाली आहे. हा ही 50 आपला करंट कॅन्डल नको आहे, प्रिवियस कॅन्डलच्या खाली हवा आहे. तर माझी ही कंडिशन पूर्ण झाली की प्रिवियस EMA 20 इज लेस दॅन प्रिवियस EMA 50. म्हणजे कालचा 20 EMA कालच्या 50 EMA पेक्षा खाली होता, म्हणजे क्रॉसओव्हर झाला नाही अजून. आता इथे आपल्याकडे साधारण 174 स्टॉक आहे. चला महत्त्वाची कंडिशन लावूया की काल नव्हता, आज झाला आहे. परत EMAवर सर्च करू, EMA ॲड करू. कुठला, आजचा 20 करंट कॅन्डल ॲप्लाय करू आणि याला आपण देऊया कंडिशन आता ॲडव्हान्समध्ये जाऊन मोर दॅन सांगूया की EMA 20 हा मोर दॅन कशाचा पाहिजे आता आपल्याला. परत EMA खाली सिलेक्ट करूया EMA, त्याची पण लेंथ टाकूया आता 50. करंट कॅन्डल हे दोन्ही करंट कॅन्डल्स आहे म्हणून याला क्लिक करून सोडू. आपली ही कंडिशन इथं आली, EMA 20 इज ग्रेटर दॅन EMA 50. ही कंडिशन लागली आहे आपल्याला. आता आपल्यासमोर फक्त आली 8 स्टॉक. 8 स्टॉक्समध्ये असं झालं आहे की प्राईस 200 EMAच्या वर आहे आणि आत्ता EMA 20 आणि 50चा क्रॉसओव्हर झाला आहे. मी परत नेहमीप्रमाणे वॉल्यूमवर क्लिक करेल आणि हायेस्ट वॉल्यूम ते लोवेस्ट वॉल्यूम असे स्टॉक्सला स्कॅन करणार आहे.
खालचे 4-5 स्टॉक तर असे दिसतात त्यांच्यात व्हॉल्यूम 1 लाखाच्या खाली आहे. आपण त्यांना अवॉइडच करूया. जे 1,00,000, 2,00,000, 5,00,000च्या वर व्हॉल्यूम असेल अशा स्टॉक्समध्येच तुम्ही शक्यतो काम केलं पाहिजे. चला इथून सुरू करूया. पहिले हा स्टॉक ओपन करू. आता हा दिसतो सन फार्मा ॲडव्हान्स. ट्रेडिंग व्यू यावर क्लिक केलं की आपलं चार्ट ओपन होईल. चार्टवर मी ऑलरेडी हे 3 EMA लावलेत. EMA 200, EMA 20 आणि EMA 50. EMA 200 हा ब्लू कलरच्या लाईनमध्ये आहे. EMA 20 हा ग्रीन कलरच्या लाईनमध्ये आहे आणि EMA 50 हा रेड कलरच्या लाईनमध्ये आहे. तुम्हाला इथे ते तिन्ही EMA दिसत आहे. याच्यात बघा 200च्या वरती गेली प्राईस, पण हा क्रॉसवर कुठे झाला आहे? आपण जे पहिली कंडिशनचं डिस्कशन केलं की क्रॉसवर झाला पाहिजे, पण हा क्रॉसवर 200च्या वर झाला पाहिजे. आता मला चार्टमध्ये असं तरी दिसतं की प्राईस 200च्या वर आहे, पण हा क्रॉसवर थोडा खाली आहे. एक कंडिशन आपली फुलफिल नाही होत आहे. इथे याला तात्पुरता आपण अवॉइड करू शकतो. आता आपण जाऊया दुसऱ्या स्टॉकवर, जो आपल्याला दुसरा त्याच्यात मिळाला होता. त्याच्यात का आपल्या बाकी सगळ्या कंडिशन फुलफिल आहे का नाही त्या बघूया. इथे जाऊन बघतो. तर इथे आपल्या कंडिशन जवळजवळ फुलफिल्ड आहेत. आता आपण बघूया तर ब्लू लाईन जी आपली 200 EMA आहे, प्राईस त्याच्यावर आहे. हा जो 20 आणि 50चा क्रॉसवर दिसतोय बघा, एकदम प्रॉपर दिसतं आणि तो 200च्या वर दिसतोय. प्राइजेस पण त्यांच्यावर आहे. हा एक चांगला लेवल असू शकतो, चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते आपल्याकरता स्विंग ट्रेडसाठी. अशा सेटअपप्रमाणे आपला सेटअप एक्झॅक्टली इथे मॅच होतो. आपण जेव्हा असा सेटअप भेटेल तर आपल्याला इथे 609, 10 अशी प्राईस दिसते. इथे जर आपण आपली एंट्री प्लॅन करू तर आपला SL स्विंग लो असायला हवा जो 540 आहे. तर साधारण 60 पॉईंट म्हणजे 10%चा स्विंग ट्रेडिंगमध्ये इथे या स्टॉक प्राईसचं 10%मध्ये SL कधी पण 10% नाही लागणार. SLमध्ये पण मी तुम्हाला एक छोटीशी कंडिशन सांगून देईल. इथे जरी 10% दिसत असेल, तुम्हाला SL लावताना तुमच्या कॅपिटलच्या पर्सेंटेजमध्ये लावायचं. म्हणजे जर तुमच्या कॅपिटलचा तुम्हाला 1% लॉस झालेला चालेल, तर त्या हिशोबाने तुम्हाला तुमची क्वांटिटी प्लॅन करायची आहे. एखाद्या स्टॉकमध्ये 10%, एखाद्या स्टॉकमध्ये 20%, एखाद्या स्टॉकमध्ये 2%, 5%, असे वेगळे रेंज असू शकते. पण त्यांनी आपल्या पोर्टफोलिओवर जास्तीत जास्त अफेक्ट होऊ नये म्हणून आपण पोर्टफोलिओ लेवलवरती कॅल्क्युलेट करायचं की मग मला किती क्वांटिटी बसेल तेवढीच मी घ्यायला हवी, जेणेकरून माझा टोटल लॉस पोर्टफोलिओच्या कधीही 1%वर किंवा 0.5%वर नको जायला. हे प्रत्येकाने आपल्या टक्केवारी ठरवायला हवी की रिस्क पर ट्रेड, म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये मी किती रिस्क घेतली पाहिजे ट्रेडर म्हणून किंवा एक स्विंग ट्रेडर म्हणून, इन्व्हेस्टर म्हणून, हे आपल्याला ठरवायचं आहे. इथे आपला सेटअप जवळजवळ मॅच आहे. चला अजून एखादा स्टॉक बघूया. इथे दुसरं दिसतं सिल्को रिटेल, यावरही क्लिक करूया. इथेही आपल्याला दिसतं की 200च्या वर तर प्राईस आहे आणि प्लस 20 आणि 50चं परत फ्रेश क्रॉसओव्हरही झालं आहे. अशा केसमध्ये आपण इथेही एक बाय अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. SL आपल्याला स्विंग लो ठेवायला लागेल, त्याच्यामुळे परत आपल्याला आपलं प्लॅनिंग करायला लागेल. पण आपल्याला हे तर लक्षात येतं आहे, आपण ज्या कंडिशन्स स्कॅनेक्सवर टाकल्या होत्या त्या कंडिशन्सप्रमाणे आपल्याला इथे आपले स्टॉक्स भेटायला लागलेत. हा स्क्रीनर तुम्ही तुमच्या स्विंग ट्रेडिंगमध्ये नेहमी वापरू शकता. आपण बरेच स्विंग ट्रेडिंगचे स्कॅनर्स बनवले आहेत. आपण बरेच स्विंग ट्रेडिंगचे स्कॅनर्स बनवले आहेत. तुम्ही हे सगळे वापरू शकतात आणि तुम्ही वापरून तुमचेही स्टॉक्स असे स्कॅन करू शकतात. आणि आपल्याला हे लक्षात आलं आहे. आणि आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने नेहमी करत आहोत. आपण प्रत्येक जर तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये सध्या मी तुम्हाला एकदम सोपे स्क्रीनर बनवून दिलेत. एकच इंडिकेटर पकडलं आणि एका इंडिकेटरवरनं आपण कसे स्टॉक शोधू शकतो ते आपण ठरवलं आहे. तर त्यात आपण अजून आपल्या कॉम्प्लेक्सिटी वाढवू शकतो. आपल्याला अजून किती कठीण त्याच्यात आपले हे टाकायचे आहेत क्रायटेरिया ते आपण ठरवू शकतो. या सगळ्या गोष्टी टाकून आपण आपली लिस्ट अजून छोटी करू शकतो. खूप सारे आपण कंडिशन्स लावू शकतो स्कॅनर करता, त्याही आपण लावूया पुढे कधी. पण आता मला पहिले हे सांगा की तुम्ही हा स्कॅनर बनवला आहे का, आणि का तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज आवडतो का हा इंडिकेटर म्हणून, का तुम्ही पण 20-50 यूज करता. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. कॉमेंटमध्ये मी वाट बघतोय तुमच्या कॉमेंट्सची, आणि तुम्हाला हा स्क्रीनर कसं वाटलं तेही मला जाणून घ्यायचं आहे. नक्की भेटूया. चांगली ट्रेडिंग करत राहा. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.